नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट, जे की सी क्वेश्चन थर्ड होता. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 150 वर्ड्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब लेडी रॅकमिल्टन्स कॅरेक्टर. की लेडी रॅकमिल्टनचं जे व्यक्तिचित्र होतं त्याबद्दल डिस्क्राईब करायचं की कसं होतं लेडी रॅकमिल्टनचं कॅरेक्टर. आन्सर आणि आन्सर लिहित असताना सुद्धा त्यामध्ये जर आपण एक फॉर्मॅट ठेवला की उत्तर कसं लिहायचं, तर परीक्षेमध्ये लिहित असताना तुम्ही इंट्रोडक्शन, अबाउट द ऑथर, आन्सर फ्रॉम द स्टोरी, क्रिटिकल ॲनालिसिस, एक्झाम्पल फ्रॉम लिटरेचर अँड कॉन्टेम्पररी इरा अँड कन्क्लुजन, या प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला उत्तर जास्त पण लिहिता येईल आणि उत्तर हे चांगल्या प्रकारे एक रिप्रेझेंटेशन सुद्धा होईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्ससुद्धा मिळू शकतात. इंट्रोडक्शन, दिस स्टोरी गिव्स अस अ पीक into a world where being rich and having connection really matters. म्हणजे ही स्टोरी, ही कथा आम्हाला एक शिकवते की जर तुम्ही या जगामध्ये श्रीमंत असाल आणि जर तुमचे कनेक्शन्स, नेटवर्किंग चांगलं असेल लोकांसोबत, तर ते खरंच किती महत्त्वाचं ठरतं. वी सी हाऊ दीज थिंग्स अफेक्ट हाऊ पीपल ट्रीट इच अदर अँड व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे याचा परिणाम की लोक एकमेकांसोबत कसं वागतात आणि त्यांना एकमेकांपासून काय पाहिजे असतं, ही गोष्ट खूप प्रभाव पाडते. द स्टोरी ऑल्सो शोज अस हाऊ बिंग ग्रेडी कॅन लुक. म्हणजे या कथेमध्ये ही कथा दर्शवते की लोभी माणसं कशी दिसतात. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी. द ऑथर साकी H. Munro, Hector Hugh Munro, was a British writer known for his witty and sometimes dark short stories that often made fun of upper class in England during his time. His stories usually have a surprise ending. आणि जर की साकी हे ब्रिटिश लेखक आहेत ज्यांचे स्टोरी लिहिण्याचे वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये विटी, एकदम बुद्धिजीवी असं त्यांचं लिखाण असतं आणि त्यासोबतच भयानक अशा कथासुद्धा ते लिहितात. आणि ते अप्पर क्लास इन इंग्लंड, जे उच्च वर्गामधील लोक आहेत त्यांच्या इंग्लंडमधील, त्यांच्यावर आश्चर्य ओढण्याचं किंवा उपहासात्मक सटराईज, ऐरणी करण्याचं सुद्धा त्यांच्यावर, त्यांच्या लिखाणामध्ये हे दिसून येतं. आणि त्यांचे सर्वच स्टोरी त्यांच्या ज्या लिखाणामध्ये आहेत त्यांचा शेवट हा काहीतरी आश्चर्यकारक असा असतो, किंवा एंड विथ द स्टोरी एंड्स विथ द ट्विस्ट. आन्सर फ्रॉम द स्टोरी, की लेडी ड्रॅकमंटन इज समवन हू इज व्हेरी कन्सर्न्ड अबाउट हर सोशल स्टँडिंग. म्हणजे लेडी ड्रॅकमंटनचं व्यक्तिचित्र असं आहे की ज्या व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा आहे. शी डझंट वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ people she thinks are beneath her or who just want to use her connection for their own gain, like the Smithly Dubbs. म्हणजे जसं स्मिथली डब्सला वाटतं की आम्ही काही तर पॉलिटिकल सपोर्ट दिला तर तुम्ही सुद्धा आम्हाला लॅविश लंचसाठी बोलवलं पाहिजे, आमची हॉस्पिटॅलिटी केली पाहिजे.
आम्हाला आमचं आदरातिथ्य केलं पाहिजे. या त्यांच्या भूमिकेमधून त्या स्मिथली डब्स होत्या. पण त्याच्या उलटच लेडी रॅकमेंटनचं व्यक्तिचित्र असं होतं की लेडी रॅकमेंटनला अशा खालच्या दर्जाच्या किंवा अ, काहीतरी एक्सपेक्ट करणाऱ्या, डिमांड करणाऱ्या लोकांना भेटणं सुद्धा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा तिला विचारसुद्धा करवत नाही, असं ती व्यक्तिचित्र आहे. शी सीज दॅट ॲज ओनली वॉन्टिंग इन्व्हिटेशन टू फॅन्सी मील्स, असं ती बघते की स्मिथली डब्स यांना वाटतं की चांगल्या जेवणाचं आमंत्रण त्यांना मिळावं. दिस शोज दॅट शी व्हॅल्यूज हर टाईम, आणि तिला वाटतं की ती तिच्या वेळाचं काहीतरी मूल्य आहे. अँड सोशल सर्कल अ लॉट अँड वॉन्ट्स टू प्रोटेक्ट देम, म्हणजे जे काही तिचं सोशल व्हॅल्यू अबाउट अँड टाईम आहे, त्यासोबतच तिचं जे सामाजिक सर्कल आहे तर त्यांच्यासोबत तिचा बॉन्ड चांगला वाढावा आणि तिने तो प्रोटेक्ट करावा असं तिला वाटतं लेडी रॅकमेंटनला. मनी अँड इन्फ्लुअन्स आर बिग डील्स इन दिस स्टोरी, म्हणजे पैसा आणि प्रभाव या या गोष्टी खूप महत्त्वाच्या दर्शवल्या आहेत या कथेमध्ये. द स्मिथली डब्स ट्राय टू यूज देअर स्मॉल पॉलिटिकल सपोर्ट टू गेट invited to Lady Rackmanton's house for lunch, showing they understand that being seen with important people can help them. स्मिथली डब्स या छोट्याशा का होईना, पण त्यांनी जो इलेक्शनच्या वेळी पॉलिटिकल सपोर्ट या ड्रॅकमेंटन फॅमिलीला केला, त्याच्या बदल्यात त्यांनी जेवणाचं आमंत्रण पाठवावं किंवा असं यांना लेडी रॅकमेंटनना सुचवलं किंवा त्याला भाग पाडलं विचार करायला. लेडी रॅकमेंटन ऑन अदर हँड, दुसऱ्या हाताला लेडी रॅकमेंटनचं काय, लेडी रॅकमेंटन ट्रायज टू अवॉइड देम. लेडी रॅकमेंटन त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करते. सजेस्टिंग दॅट शी नोज हर इन्फ्लुअन्स इन इज समथिंग अदर्स वॉन्ट, म्हणजे तिला माहिती आहे की तिचा काही प्रभाव आहे जे दुसऱ्यांना वाटतं, किंवा स्मिथली डब सिस्टर्सला जे वाटतं की त्यांचा प्रभाव खूप आहे असं काही नाही, आणि लेडी रॅकमेंटनला तिचा स्वतःचा आणि स्मिथली डबचा इन्फ्लुअन्स किती आहे हे ती जाणते. द होल सिच्युएशन रिव्हॉल्व्स अराउंड हू हॅज सोशल पॉवर अँड हाऊ दे यूज इट. सर्व जी परिस्थिती आहे ती या गोष्टीच्या सभोवताली फिरते की कोणाची किती सोशल पॉवर आहे, सामाजिक प्रतिष्ठा किंवा पॉवर आहे, आणि ते कसे त्यासाठी त्याचा वापर करतात. ग्रीड इज शोन थ्रू द स्मिथली डब्स ॲक्शन, म्हणजे स्मिथली डब्स ज्या कृती करतात त्यातून लोभी वृत्ती ही दिसून येते. दे आरंट रिअली इंटरेस्टेड इन जेन्युइन फ्रेंडशिप ऑर कन्व्हर्सेशन, दे जस्ट सीम टू वॉन्ट अ फ्री एक्सपेन्सिव्ह लंच, म्हणजे ज्या स्मिथली डब सिस्टर्स होत्या त्यांना एक चांगली मैत्री करण्यामध्ये काहीच रुची नव्हती, जे की त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं आणि जाणवत होतं. त्यांना फक्त आणि फक्त मोफत आणि अतिशय महागडं असं जेवण भेटलं की झालं, एवढीच त्यांची अपेक्षा होती. आणि
या गोष्टीचाच लोभ त्यांच्या मनामध्ये होता. देअर eagerness to accept the invitation and their assumed entitlement to Lady Rackmanton's hospitality highlight their greediness for social advancement and material benefits. म्हणजे भौतिक गोष्टींच्या बाबतीत जो लोभ आणि सामाजिक प्रतिष्ठा यांची हेळसांड करणाऱ्या या स्मिथली सिस्टर्स यांना फक्त आणि फक्त जेवणासाठी, मोफत जेवणासाठी कोणीतरी बोलवावं एवढीच त्यांची अपेक्षा आणि डिमांड राहायची. क्रिटिकल अनालिसिस. द स्टोरी uses लेडी रॅकमंटन अँड द स्मिथली डव्स टू मेक us think about how social class and the desire for wealth can make people act. म्हणजे जे सामाजिक क्लास आहेत ते आणि संपत्तीविषयी किंवा लोकांची लोभ या विषयीची कृती आणि त्यांचा जो विचार आहे हे या स्टोरीमधून, कथेमधून स्मिथली डब्स आणि लेडी रॅकमंटन यांच्या कॅरेक्टरला वापरून दर्शवण्यात आलेला आहे. लेडी रॅकमंटन्स snobbishness and the Smithley Duff's greed shows the less attractive side of the society focused on status and money. आता ही जी लेडी ड्रॅकमंटन होती ही माणसं कशी ओळखायची आणि याचं तिला ज्ञान होतं, पण तरीही तिच्यामध्ये काही स्वार्थीपणा होताच की माझे पैसे नाही गेले पाहिजे आणि दुसऱ्यांना धडाही शिकवता आला पाहिजे. मग हे तिचा काही जो लोंबडीपणा होता, जे की लोंबडीसारखी ती हुशार होती, आणि स्मिथली डब सिस्टर्सचं तर लोभीपणा हा तर होताच. मग त्या या दोघींच्याही कृतीमुळं द लेस अट्रॅक्टिव्ह साईड ऑफ द सोसायटी फोकस ऑन द स्टेटस अँड मनी, म्हणजे ज्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, स्टेटस, प्रतिष्ठा आणि पैसा, ज्या की सोसायटीची डार्क साईड आपण म्हणतो, यावर त्यांनी फोकस केलं. त्याऐवजी त्यांनी मैत्री आणि हॉस्पिटॅलिटी, अतिथी देवो भव यावर फोकस करण्याच्या ऐवजी त्यांनी स्टेटस आणि मनी यावर जास्त फोकस केला. द ट्विस्ट ॲट द एंड विथ एलन निगल मेक्स अस क्वेश्चन द इम्पॉर्टन्स people place on the social standing and whether genuine kindness might be more valuable. म्हणजे काय तर जे लोक सोशल स्टँड घेतात आणि एलन निगल हे जे कॅरेक्टर आपल्याला शेवटी स्टोरीच्या ट्विस्ट म्हणून वापरण्यात आलं, तर त्यातून असं आपल्या लक्षात येतं की जेन्युइन काइंडनेस, दयाळूपणा हा एक महत्त्वाचा गुण आहे आणि तो आपण दर्शवला पाहिजे. एक्झाम्पल्स फ्रॉम द लिटरेचर अँड द कॉन्टेम्पररी एरा. म्हणजे काय तर लिटरेचर, साहित्यामधले अजून दुसरे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, उदाहरणं आहेत, आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा काही त्याचा वापर आहे का? वी सी सिमिलर थीम्स इन अदर स्टोरीज. आपण सारख्याच थीमच्या स्टोरीजसुद्धा या लिटरेचरमध्ये अभ्यासतो. लाईक जॉन ऑस्टिन्स नॉवेल वेअर कॅरेक्टर्स ऑफन नेव्हिगेट सोशल सर्कल्स बेस्ड ऑन देअर वेल्थ अँड कनेक्शन्स. जॉन ऑस्टिन ही सुद्धा एक लेखिका आहे आणि तिच्या कादंबऱ्यामध्ये ती जी कॅरेक्टर्स, व्यक्तिचित्र दर्शवते, त्यामध्ये त्या कॅरेक्टर्स सुद्धा सोशल सर्कल आणि संपत्ती आणि त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स, कनेक्शन्स आहेत यावरती भर देतात
किंवा ते पोर्ट्रेज करतात. इन टुडेज वर्ल्ड, आजच्या युगामध्ये, वी स्टील सी हाऊ मनी अँड इन्फ्लुअन्स कॅन ओपन डोअर्स अँड हाऊ, म्हणजे पैसा आणि जर तुमच्याकडं प्रतिभा, प्रभाव टाकण्याची जर तुमच्याकडे कौशल्य असेल, तर ते तुमच्यासाठी अनेको द्वार हे ओपन कसे करतं, याचा याची प्रचिती ही आजच्या युगामध्ये येत असते. अँड हाऊ सम पीपल ट्राय टू यूज देअर कनेक्शन्स फॉर पर्सनल गेन, म्हणजे काही लोक हे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्याकडं असलेले जे काही कनेक्शन्स आहेत लोकांचे, त्याचा दुर्वापर कसा करतात हे सुद्धा आज आपण बघतो. रियालिटी टी व्ही शोज ऑफन फीचर्स people obsessed with status and material possessions, reflecting a similar kind of greed. म्हणजे टी व्ही सिरियलमध्ये जे काही लोक त्यांच्या प्रतिष्ठेला आणि भौतिक मालमत्तेला धरून जो लोभीपणा दर्शवतात, तोच या कथेमध्ये सुद्धा दर्शवला आहे. कन्क्लुजन, ॲट its heart, this story uses the characters of Lady Drakmanton and the Smithly Dubs to the to show us how the pursuit of social status and wealth can lead to the selfish behavior and a lack of genuine connection. The story suggests that true story, true value might lie in unexpected kindness rather than a social climbing or material gain. म्हणजे काय तर या कथेचं हृदय काय आहे, तर लेडी ड्रॅकमंटन आणि स्मिथली डब्स या दोन कॅरेक्टर्सच्या मदतीने जो सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्ती यामधील असलेला स्वार्थीपणाचा जी वृत्ती आणि जी खरंच सामान्यपणे कनेक्शन्स वाढवायला पाहिजे, हॉस्पिटॅलिटी देऊन, आदरातिथ्य देऊन, त्यामध्ये कुठंतरी कमीपणा आहे. आणि त्यासोबतच ही स्टोरी सजेस्ट करते, सांगते की काय सांगते, फक्त अनएक्सपेक्टेड काइंडनेस रादर दॅन, जर खरं मूल्य काय असेल तर कशात आहे, तर अनएक्सपेक्टेड काइंडनेस. कसलीही अपेक्षा न बाळगता आणि स्वार्थ न ठेवता आपण आपलं काम करत जाणं, आणि कशाच्या ऐवजी सोशल ग्लॅमिंग, फक्त आणि फक्त सामाजिक प्रतिष्ठा मिळावी आणि काहीतरी भौतिक सुख मिळावं याच्या पाठीमागं न लागता, कसल्याही फळाची न अपेक्षा करता इतरांना सपोर्ट करणं, हे या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड, व्हॉट रोल डज मनी अँड इन्फ्लुअन्स प्ले इन द स्टोरी, की पैसा आणि प्रभाव या हा कसा महत्त्वपूर्ण आहे, हा त्याचा भूमिका काय आहे, ही या स्टोरीमधून कशी दर्शवली, तर हे सांगायचं. इंट्रोडक्शन. दिस स्टोरी सबटली shows us how money and influence shape the social interactions and motivations of the characters. It's not always directly about huge sum of money, but more about the power that comes with the social standing and connections. फक्त पैसा आणि प्रभाव हे
सामाजिक जी परस्पर संबंध आणि एकमेकांचं जे सहानुभूतीचे भाव असतात तेच दर्शवत नाहीत, तर त्याचसोबतच या सर्व पैशांची बेरीज जरी केली आणि पैशासोबत पॉवरची सुद्धा बेरीज केली तरीही त्यासोबतच त्याच्या पुढं जाऊन त्याच्या पलीकडचा भाग हा सामाजिक प्रतिष्ठा आणि कनेक्शन्स वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, किंवा जे पैसा आणि प्रभाव करू शकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी ही सामाजिक बांधिलकी आणि एकमेकांमध्ये बंधुता वाढवण्यासाठी काम करते. अबाउट द ऑथर Saki H. Munro often wrote about the social customs and sometimes absurdities of the upper class in Britain. His stories are usually witty and insightful, looking at the unspoken rules of society. जो साकी एच एच हेक्टर ह्यू मुनरो आहे त्याने नेहमीच सामाजिक रूढी परंपरा त्यासोबतच जो अप्पर क्लास आहे त्यांच्यामधील जो रूढीवाद आहे हा दर्शवण्यासाठी चं लिखाण केलेलं आहे. त्यासोबतच त्याने अनेको कथा लिहिल्या ज्यामध्ये त्याने बुद्धिजीवी लोक आणि डोळे उघडून देणारे धडे, त्यासोबतच समाज कसा असला पाहिजे, समाज कसा वागला पाहिजे याचे रूलसुद्धा न बोलता या स्टोरीच्या माध्यमातून त्याने सांगितलेले आहेत. Answer from the story. Money isn't explicitly the central plot point. म्हणजे एकदम या स्टोरीचा जो गाभा म्हणतो तो म्हणजेच पैसा आहे असं नाही, बट द इन्फ्लुअन्स असोसिएटेड विथ वेल्थ अँड सोशल पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रभाव हा संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा यासाठी खूप महत्त्वाचा आहे. द स्मिथली डब्स वॉन्ट टू मीट लेडी रॅकमेंटन नॉट बिकॉज दे नीड हर मनी. म्हणजे स्मिथली डब्स ह्या सिस्टर्स लेडी रॅकमेंटनला भेटावंसं त्यांना वाटत होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं की कारण एवढंच नव्हतं की दे नीड हर मनी, म्हणजे त्यांना लेडी रॅकमेंटनचा पैसाच हवा होता असं नाही, बट बिकॉज बिईंग सीन विथ समवन ऑफ हर स्टेटस कुड बूस्ट देअर ओन सोशल स्टँडिंग अँड परहॅप्स देअर पॉलिटिकल इन्फ्लुअन्स. म्हणजे फक्त पैशासाठीच लेडी रॅकमेंटनना स्मिथली डब्सला भेटायचं नव्हतं, तर किंवा स्मिथली डब्सला लेडी रॅकमेंटनना भेटायचं नव्हतं, तर भेटल्याच्या नंतर जे लोक त्यांना बघतील त्यामुळं त्यांची स्मिथली डब्सची सुद्धा स्टेटस वाढणार होती आणि समाजामधील लोक त्यांची वाहवा करणार होती किंवा त्यांची अजून रिस्पेक्ट करणार होती आणि तीच गोष्ट पॉलिटिकल इन्फ्लुअन्ससाठी महत्त्वाची ठरणारी होती. Their desires for an invitation to her expensive lunches suggest they understand the social capital that comes with such hospitality. म्हणजे ज्या महागाच्या जेवणाच्या आमंत्रणासाठी त्यांची अपेक्षा किंवा इच्छा होती ते असं दर्शवतं की एक आदरातिथ्य अशा व्यक्तींकडून जर मोठ्या व्यक्तींकडून झालं ज्यांचा पॉलिटिकल इन्फ्लुअन्स जास्त आहे त्यांच्याकडून झालं तर सामाजिक जी अर्थ आहे, पैसा आहे, ते सुद्धा यामधून दर्शवण्याचं एक कारण यामधून दर्शवलं आहे. लेडी रॅकमेंटन ऑन अदर हँड
इज प्रोटेक्टिव्ह ऑफ हर इन्फ्लुअन्स. म्हणजे ही सुद्धा लेडी रॅकमंटन ही सुद्धा स्वतःचे जो प्रभाव आहे तिचं रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असलेली यातून दिसून येतं. शी डझंट वॉन्ट टू वेस्ट हर टाइम अँड सोशल कॅपिटल ऑन पीपल शी डीम्ड अनवर्दी और हू आर सिम्पली ट्राईंग टू क्लाइंब द सोशल लॅडर थ्रू हर कनेक्शन्स. म्हणजे लेडी डॅकमंटनना अशा लोकांवर तिचा पैसा आणि वेळ खर्च करण्याचं इच्छा नाही, जे लोक त्याला त्याच्या लायकीचे नाहीत, आणि ते तिचा म्हणजे लेडी रॅकमिल्टनचा वापर करून सामाजिक प्रतिष्ठेची शिडी ही चढण्याचा प्रयत्न करत आहे. हर अटेम्प्ट टू अवॉइड द स्मिथली डब्स highlights her awareness of her own social power and her reluctance to share it with those the she doesn't respect. म्हणजे स्मिथली डब्सला टाळण्याचा तिचा जो प्रयत्न होता तो हे दर्शवतो की ती स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेविषयी पॉवरविषयी किती सजग किंवा जागरूक होती, आणि त्यातून ती तिची स्वतःची जी रिस्पेक्ट होती ती कमी करण्याच्या भानगडीत पडणारी नव्हती. द फॅक्ट दॅट द स्मिथली डब्स बिलीव्ह देअर पॉलिटिकल सपोर्ट एंटायटल्स देम टू हर हॉस्पिटॅलिटी फर्दर अंडरस्कोर्स अ ट्रान्सॅक्शनल नेचर ऑफ इन्फ्लुअन्स इन देअर सोशल वर्ल्ड. म्हणजे स्मिथली डब्स यासुद्धा त्यांच्या पॉलिटिकल सपोर्टला त्या सपोर्ट करतात, आणि त्यांचा इन्फ्लुअन्स किती आहे यावरती त्यांना आदरातिथ्य त्या एक्सपेक्ट किंवा डिमांड करतात, यामध्ये काही दुजाव नव्हता. आणि त्यासुद्धा एक सोशल स्टेटस स्टँड करण्यासाठी त्यांचा इन्फ्लुअन्स वापरत होत्या. क्रिटिकल ॲनालिसिस काय सांगतं तर द स्टोरी क्लेवरली इलिस्ट्रेट हाऊ सोशल इन्फ्लुअन्स कॅन ॲक्ट ॲज अ फॉर्म ऑफ करन्सी. म्हणजे समाजाचा प्रभाव हा पैशाच्या फॉर्ममध्ये रूपामध्ये कसा प्रभावशाली आहे हे एकदम हुशारीने या स्टोरीमध्ये दर्शवलं आहे. द कॅरेक्टर्स अंडरस्टँड दॅट द असोसिएटिंग विथ द राईट पीपल कॅन लीड टू सोशल ॲडव्हान्समेंट अँड अदर बेनिफिट्स. म्हणजे काही कॅरेक्टर म्हणजे ह्यामधील कॅरेक्टर असं सांगतात की खरंच असे कमी लोक असतात की जे राईट म्हणजे बरोबर किंवा चांगल्या प्रतीची चांगल्या गुणांची जे लोक असतात ते सुद्धा कॅन लीड टू सोशल ॲडव्हान्समेंट अँड अदर बेनिफिट्स. म्हणजे ते समाजाची शिडी चढण्याचा आणि चांगल्या सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या आणि स्वतःला बेनिफिट्स मिळवण्याच्या भानगडीत पडत असतात. लेडी रॅकमंटन्स एफर्ट्स टू guard her social circle and the Smithy Dubbs attempts to penetrate it reveal the power dynamics at play. म्हणजे लेडी रॅकमंटन ही स्वतःचं सोशल सर्कल वाचवण्यासाठी प्रयत्न करते, तर स्मिथली डब्स या हे सांगण्याचा प्रयत्न किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करतात की पॉवर डायनॅमिक्स कसं वापरलं जातं. The story suggests that in this story, society, who you know and who acknowledges you can be just as valuable as actually money. म्हणजे या समाजामध्ये वागत असताना तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता हे पैशाच्या
गुणामुळे किंवा पैशाच्या असण्यामुळे हे या स्टोरीमधून किंवा पैसा किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा या स्टोरीमधून दर्शवलं आहे. एक्झाम्पल्स फ्रॉम लिटरेचर अँड द कॉन्टेम्पररी इरा. थिंक ऑफ कॅरेक्टर्स इन जॉन ऑस्टिन्स नॉवेल हू सीक advantageous marriages टू इम्प्रूव्ह देअर सोशल अँड फायनान्शियल स्टँडिंग. म्हणजे जॉन ऑस्टिनची जी स्टोरी आहे किंवा कथा कादंबरी आहे त्यामधून सुद्धा असं दर्शवलं आहे की जी त्यातली फिमेल कॅरेक्टर आहे ती सुद्धा अशा उच्चवर्णीय लोकांस पुरुषासोबत लग्न करते आणि त्यामधून तिचा स्वतःचं सामाजिक आणि आर्थिक जे मजबूतीकरण करण्याचा प्रयत्न करते. In modern times, we see the importance of networking and endorsements in various fields, where connections with the influential people can significantly impact other one's character or social life. Social media influencers also demonstrate a form of social capital that can be leveraged for various opportunities. म्हणजे काय तर या आजच्या आधुनिक युगामध्ये नेटवर्किंग किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वजण बघतच आहोत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. आणि चांगलं कनेक्शन्स नेटवर्किंग असणारी काही इन्फ्लुएन्शियल पीपल हे त्यांचं एक करिअर म्हणून सुद्धा त्याकडे बघतात आणि त्यांना तेवढा सोशल लाईफ जगण्यामध्ये आणि काही फायनान्शियल सपोर्ट म्हणून सुद्धा यामध्ये फरक पडतो. आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर जे की इंस्टाग्राम, फेसबुक यावरील जे यूट्यूब यांवरील जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते सुद्धा सोशल कॅपिटल एक सामाजिक संपत्ती आहेत आणि त्यातून ते सुद्धा स्वतःसाठी इन्कम जनरेट करतात हे आपण बघितलेलं आहे किंवा रोज अनुभवतो. कन्क्लुजन. द स्टोरी थ्रू द इंटरॅक्शन्स ऑफ लेडी Drakmanton and the Smithly Dubs subtly emphasizes the significant role of social influence. It shows how this influence is sought after, guarded, and used as a form of social currency, often driven by the desire for announcement and recognition within the hierarchical society. या समाजामध्ये जरी सोशल हायरार्की असली, जी हायरार्कीची म्हणजे रँकिंगची जी काही शिडी आहे ती पैशाच्या जोरावर आणि इन्फ्लुअन्सच्या जोरावर लोक चढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन कोणत्याही पीपलसोबत ज्यांच्यापासून बेनिफिट आहे अशा लोकांसोबत ते बसू शकतात, बोलू शकतात. हाच यातून कन्क्लुजन आहे. एक्झामाइन द थीम ऑफ ग्रीड इन द स्टोरी. की या स्टोरीमध्ये ग्रीड लोभाची जी काही थीम आहे ती कशी दर्शवली आहे याचं एक्झामाइन करायचे. आन्सर. इंट्रोडक्शन. ग्रीड द एक्सेसिव्ह डिझायर फॉर more than what is needed or deserved is a central theme in the story. म्हणजे काय की अत्यधिक अपेक्षा या सुद्धा याच किंवा त्यांची गरज हीच या लोभीपणाची पायरी आहे आणि हीच या स्टोरीचा गाभा आहे, सेंट्रल थीम. We see it influencing the actions and motivations of certain characters, highlighting its less appealing aspects with the social interactions. म्हणजे काही कॅरेक्टर्स जे आहेत त्यातून मोटिवेशन आणि इन्फ्लुअन्स
कसं होतं आणि सामाजिक जे संवाद कसा घडला जातो आणि सामाजिक संवादामध्ये सुद्धा कशी कमतरता जाणवते हे या व्यक्तिचित्रांनी दर्शवलेलं आहे या स्टोरीमधून. अबाउट द ऑथर साकी एच मुनरो, हेक्टर यू मुनरो often used his short story to satirize the social customs and behaviors of the Edwardian era. His sharp wit frequently exposed the underlying selfishness and superficiality he observed in the upper classes. एच हेक्टर ह्यू मुनरो ज्याने टोपण नावाने साकी या टोपण नावाने जे काही लिखाण केलं त्यामध्ये ही स्टोरी सोशल कस्टम्स म्हणजे जे सामाजिक रूढी परंपरा आणि लोकांमधील वागणूक ही एडवर्डियन एरामध्ये कशी होती त्याच्यावर आश्चर्य ओढण्याची, त्याची विटंबना करण्याचं किंवा त्याचं उपहासात्मक लेखन करण्याची पद्धत वापरून ही स्टोरीचं लिखाण केलेलं आहे. आणि ही तो स्टोरी लिहितो तर त्यामध्ये तो या गोष्टी की समाजामध्ये असणाऱ्या लोकांच्या मनामधील आणि त्यासोबतच अप्पर क्लास यावर त्याने जास्त फोकस केलं. त्यांच्या मनामध्ये असलेली सेल्फिशनेस आणि सुपरफिशियालिटी ही कशी कमी 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 होत चाललेली आहे आणि सेल्फिशपणा कसा वाढत चाललेला आहे ही गोष्ट त्यांनी एक्सपोज केलेली आहे. Answer from the story. The theme of greed is most clearly embodied by the स्मिथली डब्स. स्मिथली डब्स यांच्या वागणुकीमधून लोभ का असतो ही थीम क्लिअरली दिसत आहे किंवा रुजवली जात आहे. Their eagerness to secure an invitation to Lady Ackmanton's lunch suggests a primary invitation rooted in a self-interest rather than genuine social engagement. म्हणजे लेडी ड्रॅकमंटन यांनी स्मिथली डब्सला जेवणासाठी आमंत्रण करावं असं त्यांची जी इच्छा होती ती त्यांच्या सेल्फ इंटरेस्टसाठी होती, ना की सामाजिक बांधिलकी आणि त्यांच्यामधील बंधुभाव वाढावा यासाठी तर ती नव्हतीच. दे अपियर टू व्ह्यू देअर मायनर पॉलिटिकल सपोर्ट ॲज अ कमोडिटी दॅट शुड बी एक्सचेंज्ड फॉर लॅविश हॉस्पिटॅलिटी. म्हणजे त्यांनी काही छोटासा पॉलिटिकल सपोर्ट राजकीय मदत जी काही त्यांनी केली ती त्यांच्यासाठी कमोडिटी होती आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी एक लॅविश चांगल्या प्रकारचं अतिशय महागड्या अशा जेवणाच्या बाबतीत आदरातिथ्य स्वीकारावं अशी त्यांची इच्छा होती. देअर फोकस ऑन ऑफ्टेनिंग अन एक्सपेन्सिव्ह मील. त्यांचं लक्ष हे फक्त आणि फक्त चांगलं जेवण आणि महागडं जेवण कसं मिळेल याच्याकडेच होतं. द प्रेस्टीज असोसिएटेड विथ डायनिंग समवन ऑफ लेडी रॅकमंटन्स status underscores their greedy for socially and material benefits. They don't seem interested in real connection, just the perks that come with associating with someone influential. म्हणजे लेडी रॅकमंटनला त्यांच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण तिला तिचं कनेक्शन राखायचं होतं आणि त्यासोबतच जे स्मिथली डब्स होत्या या तर जेवणावरच पडलेल्या होत्या.
Critical analysis. Saki uses the Smith-Leader's behavior to critique a society where social climbing and the pursuit of free luxuries can overshadow genuine human interaction. म्हणजे काय तर स्मिथ लीडर्स यांचं जे वागणूक होती ती फक्त आणि फक्त सामाजिक त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी होतं आणि फुकटचं जेवण कसं मिळेल यावरच त्यांचं लक्ष होतं. त्याऐवजी त्यांनी सामाजिक किंवा माणुसकीच्या अ, दृष्टीने जर बघितलं असताना त्यांच्यामधील बंधुभाव वाढावा या दृष्टीने जर बघितलं असतं तर ही त्यांच्यावर वेळ आली नसती. Their greed contrasts sharply with the unexpected kindness shown by Ellen Nigel, who, despite her humble background, offers them hospitality without any expectation of return. This contrast invites the reader to consider the emptiness of self serving desires versus the value of selfless generosity. The story subtly suggests that the pursuit of material gain and social advancement, when driven by the greed, can lead to superficial and transactional relationships. म्हणजे काय तर एकमेकांवर जो दावा करून आणि त्यांच्या एक्सपेक्टेशन वर जोर देऊन की जो लोभ त्यांच्या मनामध्ये आहे आणि एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं हे किती चुकीचं आहे हे या स्टोरीमधून दर्शवलं आहे. आणि या त्यांच्या मनामधील असलेल्या लोभामुळेच त्यांच्यामध्ये खरं जे नातं होतं ते बिल्ड झालेलं नाही आहे. एक्झाम्पल्स फ्रॉम लिटरेचर अँड कंटेम्पररी इरा. Greed is a recurring theme in literature, from Shakespeare's portrayal of avarice in Macbeth to Dickens' critique of capitalist exploitation in A Christmas Carol. म्हणजे जी लोभाची थीम आहे ती अ, तिच्यामध्ये सातत्याने ती या लिटरेचरमध्ये बघायला मिळते आणि जी की शेक्सपियरच्या काळापासून ते डिकन्स डिकेन्सच्या काळापर्यंत सुद्धा ती बघायला मिळते. आणि शेक्सपियर हा तिच्या मॅकबेथ या ट्रॅजेडीमधून तो ग्रीड ही दर्शवतो. आणि यामध्ये सुद्धा कॅपिटलिस्ट एक्सप्लॉइट कसे करतात की क्रिसमस कॅरल या स्टोरीमधून दर्शवलं आहे. इन कॉन्टेम्पररी सोसायटी, आजच्या समाजामध्ये वी सी मॅनिफेस्टेशन्स ऑफ ग्रीड इन व्हेरियस फॉर्म्स, फ्रॉम अ रिलक्टंट पर्स्यूट ऑफ वेल्थ इन financial market to the obsession with the material possessions often depicted in reality television and social media. The desire for more, often at the expense of others or genuine values, remains a prevalent human trait explored in countless narratives. तर यातून यांनी सांगितलं की समाजामध्ये असलेले पैसे आणि प्रतिष्ठा यांच्या मागं पळणारी लोक ही आजही आहेत आणि ते त्याची प्रचिती आपल्याला दररोजच टेलिव्हिजनवर, टी व्हीवर आणि सोशल मीडियावर बघायला मिळते. आणि अशी अतिच्छा असणारे आणि लोभी असणारे लोक हे कसलीही मूल्य न जपता त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त लोकांना स्वार्थासाठी वापर करून घेणं एवढंच त्यांच्या मनामध्ये वैशिष्ट्य असतं. Conclusion: The story effectively uses the Smithly dubs as a lens through which we examine the corrosive nature of greed. स्मिथली डबच्या या कॅरेक्टरला वापरून
लेखकाने लोभ काय असतो आणि त्याचं रूप कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिअर ॲक्शन्स डेमॉन्स्ट्रेट हाऊ अन excessive desire for social and material gain can lead to transactional relationship and a lack of genuine connection. By contrasting their behavior with the unexpected kindness of the impostor, Saki subtly champions the value of selfless generosity over the self-serving pursuit of personal advantage, leaving the reader to reflect on the true cost of greed in social interactions. याच ठिकाणी आपण थांबूया.